आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण मका, फ्लॉवर, बेदाणा, गवार आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत। देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून मक्याचे दर स्थिर आहेत। मक्याला उठाव चांगला आहे, मात्र दुसरीकडे मक्याचा पुरवठाही आहे, यामुळे मक्याचे दर स्थिर आहेत। सध्या मका 2000 ते 2300 रुपयांच्या दरम्यान आहे। मक्यासाठी सध्या तांदळाचा पर्याय इथेनॉलसाठी आहे, तसंच पुढील काळात ऊसापासूनही इथेनॉल निर्मिती होणार आहे, त्यामुळे दरावर दबाव येतोय। मक्याला देशात चांगली मागणी आहे, मात्र भाववाढीला मर्यादा असल्याचं जाणकार सांगतायत। राज्यातील बाजारात फ्लॉवरची आवक कमी झाली आहे। पावसामुळे सर्वच भाजीपाल्याची आवक घटलेली आहे, त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे। याचा आधार फ्लॉवरला मिळतोय। फ्लॉवरची आवक कमी झाली असल्याने दरात सुधारणा झाली। सध्या फ्लॉवरला सरासरी 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळतात। पुढील काही आठवडे बाजारातील फ्लॉवरची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे फ्लॉवरचे दरही टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। देशात यंदा बेदाण्याचं उत्पादन कमी झालंय, त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाणा दर गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहेत। बेदाण्याला यंदा मागणीही चांगली राहिली, याचाही आधार दराला मिळाला। सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये बेदाणा 250 ते 350 रुपये प्रति किलोने विकला जातोय, तर शेतकऱ्यांना मिळणारा दर 220 ते 270 रुपयांच्या दरम्यान आहे। सध्या बेदाण्याला सणांची मागणी येते, त्यामुळे उठावही चांगला मिळतोय। बेदाण्याची मागणी पुढील काही महिने चांगली राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे बेदाण्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। राज्यातील बाजारात गवारीचे दर तेजीत आहेत। बाजारातील आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दर वाढलेत। पावसामुळे गवारीची आवक कमीच आहे। राज्यातील बहुतांश भागात पिकाचं नुकसान झालंय, तसंच नव्या लागवडी तोडणीला यायला उशीर आहे। सध्या बाजारात गवाराला 6000 ते 8000 रुपये गुणवत्तेनुसार दर मिळतात। राज्यातील केवळ पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक 100 क्विंटलपेक्षा अधिक दिसतेय। इतर बाजारांमधील आवक 50 क्विंटलपेक्षाही कमी आहे। गवार बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज गवार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात कापसाची आवक कमी आहे। शेतकऱ्यांकडे सध्या कापूस कमी प्रमाणात शिल्लक आहे, मात्र सीसीआयची कापूस विक्री सुरूच आहे। सीसीआयने आतापर्यंत 33 लाख गाठी कापूस विकलाय। सीसीआयच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतोय, तसंच विक्रीचे दरही कमी झालेत। याचा दबाव कापसाच्या दरावर येतोय। कापसाला सध्या बाजारात सरासरी 7000 ते 7300 रुपये दर मिळतोय। देशात कापसाला उठाव स्थिर आहे, पुरवठा चांगला आहे, त्यामुळे कापसाचे दर दबावातच राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका।